नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी लागणारा एक सोपा आणि सुटसुटीत पदार्थ. तुमची मुलेही खातील, तुम्ही टिफिनवरही देऊ शकता आणि मुले खूप आवडीने खातात, तो म्हणजे सँडविच. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत काकडीचे स्लाइस, टोमॅटोचे स्लाइस, मिओनीज, टोमॅटो केचप आणि हिरवी चटणी. तर ह्या चटणीमध्ये मी कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि लिंबाचा रस घेतलेला आहे. लिंबाचा रस यासाठी, त्यामुळे चटणी काळी पडत नाही, खूप वेळ टिकून राहते. तर सँडविचसाठी आपल्याला लागणार आहे सर्वप्रथम ब्रेड. या ठिकाणी मी ब्रेड घेतलेले आहेत. त्यावर टाकणार आहोत थोडंसं मिओनीज छान स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता यावर मेयोनीज लावून घेतलेले आहे. त्यानंतर आपण यावर घेणार आहोत हिरवी चटणी. हिरवी चटणी छान पसरून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी तिखट करू शकता. हिरवी मिरचीचा वापर कमी करू शकता. आता यावर आपण काकडी आणि टोमॅटोचे स्लाइस टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने स्लाइस टाकून घ्यायचे आहे. काकडीचे स्लाइस टाकून झालेले आहेत. आता यावर आपण टोमॅटोचे स्लाइस टाकणार आहोत. आता आपला सँडविच बेस रेडी झालेला आहे. यावर आपल्याला झाकण्यासाठी दुसरा ब्रेडचा वापर करायचा आहे. त्या ब्रेडला आपण टोमॅटो केचप लावून घेणार आहोत. आता मी हे 2 ब्रेड घेतलेले आहेत, त्यावर मी टोमॅटो केचप लावून घेते. छान असं पसरून घ्यायचं आहे. तर ह्या बेसला टोमॅटो केचप लावून झालेला आहे. आता आपण पहिला तयार केलेला सँडविच बेस आणि दुसरा तयार केलेला केचपचा बेस, या दोन्हींना आपण कव्हर करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने दोन्हीला कव्हर करून घ्यायचं. दोन्ही बेस तयार झालेले आहेत. आता आपण सँडविच मेकरमध्ये घालून हे बेस तुपावर किंवा बटर लावून, सँडविच मेकरला छान बटर लावून घेतलेला आहे. यामध्ये आपण सँडविच बेस टाकणार आहोत, मेकरमध्ये घालून घेणार आहोत अशा पद्धतीने. आता सँडविच सोनेरी रंगावर मस्त कुरकुरीत भाजून झाले आहे. हे सँडविच तुम्ही टोमॅटो केचप हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.